कोणता केक बनवला असेल बरं मी, कशी डिझाईन असेल या केकची, हे बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पाइनएप्पल फ्लेवरचा मी केक बनवत आहे। असा मी ब्रेड शिजवून घेतलेला आहे। 2 छोट्या वाट्यांमध्ये मी अजून ब्रेड शिजवून घेतलेला आहे। तर तो कशासाठी आणि कोणता केक मी बनवत आहे, कशी डिझाईन आहे, तर हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच कळेल। तर असा मी हा केक शिजवून घेतलेला आहे, तर त्याला 3 लेयरमध्ये कट करून घेतलेला आहे। वाट्यांमधला केक सुद्धा कट करून घेतला। तर ही फर्स्ट लेयर मी बेसवर घेतली व ती ठेवून दिलेली आहे। त्यानंतर व्हॅनिला क्रश घेऊन तो व्हॅनिला क्रश पूर्ण ब्रेडवर मी टाकून घेत आहे। तर हा बेबी गर्लसाठी केक होता। तिचा सेकंड बर्थडे असल्यामुळे तिच्या आईला थोडा कार्टून शेपमध्ये केक पाहिजे होता। तर त्या माझ्याजवळ आल्यावर त्यांना कसा केक पाहिजे, कोणत्या फ्लेवरचा पाहिजे व कशी डिझाईन पाहिजे हे त्यांनी सांगितले। तर त्यांना जशी डिझाईन पाहिजे होती तशी डिझाईन त्यांना बनवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे व त्यामध्ये मी सक्सेससुद्धा झालेली आहे असं मला वाटत आहे। तर तो कोणती डिझाईन होती, काय होती, ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच कळेल। मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगेल व तुम्हाला समजेल सुद्धा। तर मी इथे फर्स्ट लेयर कंप्लीट करून घेतली आहे। तशीच जी वाटीमध्ये मी ब्रेड शिजवला होता ते सुद्धा मी कट करून घेतला व ते सुद्धा इथे मी फर्स्ट लेयर लावून घेतली व त्यावर पाइनएप्पल फ्लेवरचा क्रश सुद्धा टाकून घेतला। त्याच्यावर क्रीम घेतली। अशी मी पूर्ण लेयर ही कंप्लीट करून घ्यायची होती। तर ते पूर्ण लेयर मी कंप्लीट करून घेत आहे। तर ते कशी घेत आहे हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तर ही थर्ड लेयर आता आपण टाकून घेतलेली आहे। त्यावर क्रश सुद्धा टाकला व त्यावर क्रीम टाकून आता ती आपण पूर्ण कव्हर करून घेत आहे। थर्ड लेयर आपण पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे। ती आता व्हिप क्रीमने आपण पूर्ण कव्हर करून घेणार आहोत। तर आपल्याला साईडचे एजेस सुद्धा छान दिसल्या पाहिजे व त्या डिझाईन कशी आहे ही आपल्याला साईडचे जे एजेस असतात ती पूर्ण क्लिअर आणि चांगले केल्यावरच ओळखू येते। तर त्यामुळं केक बनवताना साईडच्या एजेस पूर्ण छान प्रकारे आल्या पाहिजे, यावर फोकस देणं हे खूप महत्त्वाचं असतं। तर आपण साईडने पूर्ण क्रीम लावून तो पूर्ण केक कव्हर करून घेत आहोत। तर ते पायपिंग बॅगमध्ये आपण पूर्ण क्रीम भरून घेतली व त्या पायपिंग बॅगच्या सहाय्याने आपण पूर्ण क्रीम साईडने पूर्ण लावून घेतलेली आहे। कारण तशी जर लावली तर तो ब्रेड पूर्ण निघून यायची शक्यता असतो। त्यामुळे पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून जर लावली तर ती छान प्रकारे लावण्यात सुद्धा येते आणि पूर्ण साईडने ती कव्हर सुद्धा करून घेते। तर आता आपण कार्डच्या सहाय्याने पूर्ण क्रीम प्लेन करून घेऊ। मी तर याला कार्ड म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर हे असं आपण साईडने पूर्ण कव्हर करून घेतलेलं आहे व वरून सुद्धा आपण पूर्ण ती प्लेन करून घेत आहोत, जेणेकरून आपली डिझाईन त्यावर छान दिसावी म्हणून। तर आता हे असं कव्हर करून घेतल्यावर याला थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवू, कारण ती फ्रीजमध्ये ठेवल्यावर तो थोडा छान होतो म्हणून। अर्ध्या घंट्यानंतर केक फ्रीजमधून काढला व त्यावर आता डिझाईन करायची आहे। तर ही अशी मी पूर्ण पहिले छोटीशी डिझाईन कशी करायची आहे ते आधी करून घेतलेली आहे। त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरली, त्याला नोझल लावलं, कशी डिझाईन पाहिजे ती डिझाईन आता आपण करून घेऊ। मला ही अशी डिझाईन बघून तुम्हाला आता समजत तर असेल तर ही कोणत्या तरी कार्टूनचा शेप जरूर बनवत आहे। तर हे आता त्याचे कान आहेत जे आपण बनवून घेतले, ज्याने व्हिप क्रीमने करून घेतलेलं आहे। तर आता हे बनवत आहे आपण त्याचं तोंड। तर हे तोंडसुद्धा आपल्याला व्हाईट क्रीमनेच करायचं आहे। त्यांनी फोटो मला दाखविला होता, त्यांनी सांगितलं होतं की मला असाच कलर आणि असाच शेपचा केक बनवून पाहिजे, तर तसाच बनवत आहे। तर इथे व्हाईट कलर होता, तर त्यामुळे मी व्हाईटच क्रीम लावलेली आणि व्हाईट क्रीमनेच पूर्ण डिझाईन ती आता कव्हर करून घेत आहे।
तर आता व्हाईट क्रीमचं ऑलमोस्ट काम खतमच होत आलं आहे. ही थोडी राहिलेली आहे ती मी बनवून घेते व त्यानंतर कोणता कलर टाकला आणि कोणती डिझाईन बनवली हे सुद्धा मी तुम्हाला सांगते, हे सुद्धा तुम्हाला मी दाखवून देते. तर इथे ऑलमोस्ट आता व्हाईट क्रीमचं काम झालेलंच आहे. इथे थोडं राहून गेलं होतं ते सुद्धा आपण व्हाईट क्रीमने कव्हर करून घेऊ. तर इथे आता पूर्ण व्हाईट क्रीमचं काम झालेलं आहे. आता इथे होतं त्यांचे डोळे काढायचे. तर ते डोळे ब्लॅक कलरने दिलेले होते, तर मी ब्लॅक कलरनीच पूर्ण डोळे काढून घेत आहे. आणि इथे डोळे आता काढून झालेले आहे. त्यानंतर होतं कार्टूनचं तोंड. तर ते तोंडसुद्धा ब्लॅक कलरनीच दिलेलं होतं, तर ते सुद्धा मी ब्लॅक कलरनीच काढून घेत आहे. नोझल तर तेच आहे, पूर्ण डिझाईन एकाच नोझलच्या सहाय्याने मी करून घेतलेली आहे, कारण ती डिझाईन वेगवेगळी न दिसावी म्हणून. तर इथे असं ब्लॅक कलरने पूर्ण झालेलं आहे. तर हे जी मधात उरलेली साईड आहे ते सुद्धा व्हाईट क्रीमनीच कव्हर करून घ्यायची आहे, म्हणून ते पूर्ण मी व्हाईट क्रीम टाकून पूर्ण कंप्लीट करून घेत आहे. तर इथे ऑलमोस्ट आता व्हाईट क्रीमचं पूर्ण काम डन झालेलं आहे. आता यानंतर कोणता कलर, तर यानंतर येतो येल्लो कलर. बाकी सगळी जी डिझाईन उरलेली आहे ती पूर्ण येल्लोच कलरने कव्हर करून घ्यायची आहे, पण त्याच नोझलने करून घ्यायची आहे. तर तेच नोझल घेऊन व्हाईट क्रीममध्येच येल्लो कलर टाकला व ती पूर्ण क्रीम येल्लो कलरने आता पूर्ण ते कव्हर करून घेणार. चेहऱ्याचं जर आता ऑलमोस्ट डन झालेलं आहे, तर उरले त्याचे कान. तर ते कान सुद्धा आता आपल्याला येल्लो क्रीमनीच पूर्ण कव्हर करून घ्यायचे आहे. तर त्याच्या साईड सुद्धा आपल्याला येल्लोच क्रीमनी कव्हर करून घ्यायची आहे, त्यामुळे आपण त्याची साईड सुद्धा पूर्ण येल्लोच क्रीमनी कव्हर करून घेणार.
तर इथे हा पूर्ण आपला केक रेडी आहे. तर तुम्हाला हा टेडी बिअरचा केक कसा वाटला व त्याची डिझाईनसुद्धा कशी वाटली, कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.